नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, तुमचे डॉक्युमेंट्स डिजिटल सिग्नेचर व्हेरिफाईड कशा पद्धतीने करायचे याची ए टू झेड इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तुमचं आधार कार्ड असू द्या, तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट असू द्या, तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असू द्या, कोणत्याही प्रकारचं जे सर्टिफिकेट आहे तुमचं ते डिजिटल सिग्नेचर व्हेरिफाईड कशा पद्धतीने करायचं आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स डिजिटल सिग्नेचर व्हेरिफाईड कशा पद्धतीने करायचे बघूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि येथे तुम्हाला सर्च करायचं आहे ॲडोब ॲक्रोबॅट रीडर DC डाउनलोड, अशा प्रकारे सर्च करा। ॲडोब ॲक्रोबॅट DC डाउनलोड अशा प्रकारे सर्च केल्यानंतर एक नंबरलाच येईल बघा या ठिकाणी ॲडोब ॲक्रोबॅट रीडर फ्री PDF व्ह्यूवर म्हणून एक ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज येईल। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। get.adobe.com अशा प्रकारे ही वेबसाईट आहे। या ठिकाणी डाउनलोड ॲक्रोबॅट रीडर या ऑप्शनवरती तुम्हाला ब्ल्यू कलर इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर एक्सटेन्शन येईल, ते एक्सटेन्शन तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल। बघू शकता अशा प्रकारे डाउनलोड झालेलं आहे उजव्या कोपऱ्यामध्ये। आता याला डबल क्लिक करू शकता किंवा याचं लोकेशन तुमच्या कम्प्युटरमध्ये जिथे डाउनलोड झाले असेल तिथे तुम्हाला ओपन करायचं आहे त्याला। समजा आता या ठिकाणी डाउनलोडमध्ये आला आहे तर या ठिकाणी मी राईट क्लिक करतो आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे ॲप्लिकेशन तुम्हाला रन करायचं आहे। रन केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल व्हायला सुरुवात होईल। या ठिकाणी परमिशन मागेल, यस करा आणि यस केल्यानंतर जसं तुमचा इंटरनेटचा स्पीड असेल त्या पद्धतीने हे ॲप्लिकेशन अशा पद्धतीने डाउनलोड व्हायला सुरुवात होईल। बघू शकता माझ्या कम्प्युटरमध्ये मी इन्स्टॉल करून घेतो। आता या ठिकाणी जसं तुमच्या नेटवर्कचा स्पीड असेल, आता माझं खेडेगाव आहे म्हणून या ठिकाणी नेटवर्कचा स्पीड एकदम स्लो आहे, त्या पद्धतीने तुमचं जर का नेटचा स्पीड हाय असेल तर फास्टमध्ये तुमच्या कम्प्युटरमध्ये हे डाउनलोड होईल। अशा पद्धतीने ते पूर्ण डाउनलोड होईल द्यायचं आहे। पूर्ण डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फिनिश बटन आलं पाहिजे बघा। या ठिकाणी अशा प्रकारे डाउनलोड होऊ द्या। हो झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता फिनिश अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं जाईल। तर या ठिकाणी आपल्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड झालं आहे तर मी फिनिश करतो। आता काय करायचं, तुमचं कोणतेही डॉक्युमेंट्स असू द्या, आधार कार्ड असू द्या, एखादं सर्टिफिकेट असू द्या किंवा कास्ट व्हॅलिडिटी असू द्या, तर आपली व्हॅलिडिटी आहे त्यावरती जायचं आहे डायरेक्ट आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे PDFवरती राईट क्लिक करून या ठिकाणी ओपन विथवर क्लिक करा। ओपन विथ केल्यानंतर तुम्हाला नवीन ऑप्शन आला आहे ॲडोब ॲक्रोबॅट म्हणून, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुमची व्हॅलिडिटी या ठिकाणी बघू शकता क्वेश्चन मार्क दिसतोय तुम्हाला या ठिकाणी। हा क्वेश्चन मार्क आता या ठिकाणी काय करायचं तर आपल्याला या ठिकाणी राईट क्लिक आलं पाहिजे या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी। व्हॅलिडिटी अननोन आहे तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क आहे यावरती तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे। इथे आपण आता राईट क्लिक केलं आहे। राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हॅलिडेट सिग्नेचर म्हणून एक ऑप्शन दिसतोय, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर कोणतेही डॉक्युमेंट्स याच पद्धतीने तुम्हाला हे व्हॅलिडेट करायचं आहे। आता या ठिकाणी व्हॅलिडेट सिग्नेचरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता येईल सिग्नेचर प्रॉपर्टीज म्हणून एक ऑप्शन आलेला आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आता व्हॅलिडेट सिग्नेचर या ऑप्शनवरती क्लिक करून बघा झालं या ठिकाणी सिग्नेचर व्हेरिफाईड। तर होऊसुद्धा शकते, काही डॉक्युमेंटची होते काहीची नाही होत। तर मी या ठिकाणी बघतो व्हॅलिडेट करून नाही होते तर वरती बघा सॉ सिग्नेचर सर्टिफिकेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा समरी दाखवल्या जाईल, डिटेल्स, नंतर या ठिकाणी 4 नंबरला ऑप्शन दिसतो बघा ट्रस्ट म्हणून, या ट्रस्ट ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला आता क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे, सर्व ऑप्शन या ठिकाणी रेड कलरमध्ये फुली दिसती आहे या ठिकाणी तुम्हाला। आता या ठिकाणी बघा ॲड टू ट्रस्टेड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करा। अशा प्रकारे पॉपअप येईल, याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आता खाली यायचं आहे, या ठिकाणी बघा सर्टिफाईड डॉक्युमेंट्स या बॉक्सला सुद्धा टिक ठेवा। यूज द सर्टिफिकेट आणि सर्टिफाईड डॉक्युमेंट्सवर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं। खाली तिन्हीसुद्धा ऑप्शन हे तुम्हाला डायनॅमिक असेल किंवा एम्बर्ड असेल, हे तिन्हीसुद्धा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला तिन्ही बॉक्स टिक करायचं। वरती एक बॉक्स आणि हे तिन्ही बॉक्स टिक करा। टिक केल्यानंतर आता या ठिकाणी ओके ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा।
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता याला कट करून टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी याला कट करतो. कट केल्यानंतर परत या ठिकाणी व्हॅलिडेट सिग्नेचर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. बघा आपल्या अशा प्रकारे सिग्नेचर ही व्हेरीफाईड झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स अशा प्रकारे व्हेरीफाईड करू शकता. बघू शकता सिग्नेचर व्हेरीफाईड झाली. याला आता क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर याची तुम्ही डायरेक्टली प्रिंट काढून कुठेही यूज करू शकता. कुठेही तुमची ही प्रिंट चालेल. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रीण नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायचा आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर व्हिडिओला कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला त्यावरती तुम्ही मेसेज करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.